Hey guys, welcome back to my YouTube channel. सो बेसिकली विषय असा आहे आजचा की आत्ता जस्ट मी उठली आहे, वाजत आहे 1 वाजत आहे बरोबर. आणि मी जस्ट आता उठली आहे कारण मला सुट्टी घ्यावी लागली आज कामाची. माझा आज वीक ऑफ वगैरे काहीच नव्हता तरी मला सुट्टी घ्यावी लागली. काल एक असा इन्सिडेंट झाला आहे ना की मला असं वाटतं की मी ते तुमच्याशी शेअर करू. मी तुम्हाला सांगू की काल काय झालं काय नाही झालं. सो बेसिकली काल मी ऑफिसमधून सुटली समवेअर आणि मी आणि माझा भाऊ आम्ही लोक गेलो पेट्रोल भरायला. आम्ही लोक जातो नायराला कारण आम्ही लोक स्टेशनला नाही टाकत पेट्रोल, कारण तिकडे भरपूर हे करतात, खाचा वगैरे म्हणतात पेट्रोलमध्ये. सो आम्ही लोक तिकडे नाही जात. आम्ही लोक जातो बोळिंजला जो लोकेटेड आहे नायरा तिकडे जातो. तर आम्ही लोक गेलो नायराला पेट्रोल भरायला आणि आम्ही लोकांनी पेट्रोल भरलं. त्याच्यानंतर आम्ही लोक त्या पद्मावतीवाल्या एरियामधून निघालो. आता झालं काय ना तिकडे एक इन्सिडेंट. आम्ही लोक निघालो, गाडी व्यवस्थित चालवतो आहे तो, ठीक आहे. समोरून एक ओलावाला आला. ओला इन द सेन्स ओला जी स्कूटी असते तो आला आणि त्याची समथिंग त्याची बुकिंग होती की काय होती आम्हाला नाही माहीत. तो आला लेजिट. तो गाडी माणूस कसा चालवतो, माणूस समोर बघतो गाडी चालवताना, ठीक आहे. हा भाई ह्याच्या हातामध्ये फोन आणि फोनवरती आहे तर त्याचं लक्ष समोर असायला. फोन म्हणजे गाडी चालवताना फोन यूजच का करायचा, का मला हे समजत नाही का. आता ते झालं नाही की तिथून जात होता तो. तिथून जाता जाता त्याने आम्ही लोक ह्या म्हणजे वन वे होता तो एकदम आणि आम्ही लोक बरोबर ह्या साईडनी जात होतो, म्हणजे ह्या अँगलनी आमची गाडी होती बरोबर. आणि तो समोरून ओलावाला तो स्कूटीवाला आला आणि तो बघतोय फोनमध्ये आणि तो तिकडे बघतोय. परत तो समोरून आला आणि फोनमध्ये बघतोय. तो फोनमध्ये बघता बघता त्याचं लक्ष गेलं अपोजिट साईडला जिकडे डीजे वाजत होता आणि तो लेजिट तिकडे असा बघून गाडी चालवतो. म्हणजे तो वन वेला गाडी चालवतोय तर तो तिकडे बघून गाडी चालवतो आणि आमची गाडी लेजिट अशी समोरच आहे आणि त्याने येऊन माझ्या गाडीला ठोकलं. वाव. पहिली गोष्ट तर मला एवढी चिड मचली ना. मला वाटलं की गाडीला काय झालं नसेल, ठीक आहे भाई. तो एवढ्या स्पीडला होता तरी पण मला वाटलं की ठीक आहे म्हणजे गाडीला काय झालं नसेल, नॉर्मली लागलं असेल. नंतर मी उतरून बघितलं तर माझी गाडीचा जो सेफगार्ड आहे आपला जो मडगार्ड असतो पुढचा, ठीक आहे, त्याचा कॉर्नर जो आहे तो पूर्ण तुटला. आणि भाईनी उठून सॉरी बिरी काहीच ना, पहिलं स्वतःची गाडी बघतोय बरोबर आहे ना, माझी गाडी बरोबर आहे ना. त्याच्यानंतर आम्ही त्याला पकडलं. मी त्याची चावी काढली गाडीची. मी बोलली मी त्याच्याशी काही बोलली नाही, मी त्याची काही भांडणं केली नाही, ठीक आहे. मी त्याला बोलली हे काय केलंस तू वन वेनी चालवतो आहेस गाडी आणि वरतून तू गाडी चालवतो आहेस तर तू स्लो चालव. वन वे आहे ब्रो, तू हायवेच्या स्पीडला गाडी चालवतो आहे भूर करून, तर ते इट्स नॉट ओके, करेक्ट. हे चुकीचं आहे. वरतून तू त्याची चुकी ॲक्सेप्ट नव्हता करत आणि पूर्णपणे त्याचीच चुकी होती. तिकडे बाजूला माणसं पण बोलत होती की हां त्याची चुकी आहे. तर मी जास्त त्याला काय बोलली नाही. मी त्याला बोलली हे बघ भावा, गाडीचं असं झालं आहे, आम्हाला काही नको आहे, तू माझ्या गाडीचा खर्च बनवून दे. माझी गाडी गॅरेजला घेऊन चल आणि त्याचा जे पण खर्च तू तुझ्या पैशाने बनवून दे. तर ही वॉज लाईक मी इकडे ऑर्डर मारायला आलो आहे, ही माझी गाडी नाही आहे, ज्याची गाडी आहे त्याच्याकडून तुम्ही पैसे घ्या. म्हणजे काय भाई, गाडी ठोकली तू, गाडी आहे तुझ्या हातात, तर आम्ही त्या गाडीवाल्याला कुठे शोधू. ते तुझं लुकआउट आहे ना, ते तू कुठून देणार, आम्ही कुठे शोधणार त्या गाडीवाल्याला. माझं कन्सर्न काय होतं की भाई तू तुझं जा आणि तू तुझं मला गाडी दे. आणि माझ्यासोबत वरुण होता माझा भाऊ, मी होती आणि शुभम होता माझा फ्रेंड. तर आम्ही लोक जात होतो त्या गाडीने. तर हे मला नाही पटलं ना की तर शुभम आणि त्याचा म्हणजे माझा भाऊ जो होता तो तेच बोलला की तू दे म्हणून आम्हाला खर्च जे पण आहे की बाबा आम्हाला पैसे पण नको देऊ, तू एक काम कर गॅरेजला चला, का जे खर्च होतो तो तिकडे बघ. सो ही वॉज लाईक नाही मी ना ह्याला त्याला फोन करतोय. तर माझ्यासोबत पण होते भाई, मला मी काय कमी आहे का हां. तर आय वॉज लाईक मी ना अशीच बघते त्याला. मी शुभम आणि वरुण आम्ही तिघं असंच बघतोय. शुभम बोलतोय बघ भाई आम्हाला काही करायचं नाही आणि इवन वी आर नॉट इंटरेस्टेड त्या टॉपिकमध्ये की म्हणजे ह्याला बोलव त्याला बोलव, तू ह्याला बोलणार त्याला बोलवणार. तर तो एकच बोलला शुभम की तुला ज्याला बोलवायचं त्याला बोलव, आम्हाला फरक नाही पडत, ठीक आहे.
आणि माझं एवढंच कन्सर्न आहे, तू गाडी ठोकली आहेस तर तू गाडी बनवून दे. तू आम्हाला 1 रुपया जास्त नको देऊस, तू गाडी घेऊन जा पाहिजे तर, पण गाडी माझी मला बनवून दे. पण त्याचं म्हणणं की नाही मी नाही, माझी गाडी आहेच नाही तर मी कधी. अरे पण भाई म्हणजे असं शिव्या येत होता ना मला. पण त्या टायमाला मी खूप कंट्रोल केलं, कारण आजूबाजूला लोक होती, बघतील काय बोलतील, जाऊ दे मुलगी आहे. पण ते मला नाही होत होतं. ॲट दी एंड मी त्याला बोलली काय तू जरा चुती आहे का. मी बोलली तुझी अक्कल काय कुठे गेली आहे, तू काय बोलतो, तुला अक्कल पाहिजे की आम्ही तुला फक्त एवढंच बोलतो आहे की तू गाडी ठोकली, आम्ही तुझ्याशी ना भांडण करत आहे ना काय करत आहे, काहीच करत नाही, फक्त आम्ही तुला एकच बोलतोय की तू गाडी ठोकली तर गाडी बनवून दे. तो फक्त ह्याला फोन कर, त्याला फोन कर, ह्याला फोन कर, त्याला फोन. ॲट दी एंड काय झालं मी तुम्हाला सांगते. सो ॲट दी एंड काय झालं, आम्ही लोक गेलो तिथे. त्यानंतर तो वायफा म्हणून एक जागा आहे विरारला पद्मावती साईडला, तर आम्ही लोक तिथे गेलो, सगळे थांबलो. म्हणजे माझे फ्रेंड्स लोक आलेले आणि इवन शुभम आणि आमचे फ्रेंड्स सगळे कॉमन आहेत, सगळे आम्ही कॉमन फ्रेंड्स ग्रुपमध्ये आहेत. तर आमचे सगळे दोघांचे फ्रेंड्स आले, ऋषी आला, बोबो वगैरे जे आहे ते सगळे आले. आणि त्याच्यानंतर निलेश हे सगळेजण आले, थांबले. आम्ही लोक त्याला एकच बोलतो, त्यांनी कोणातरी बोलवलं. तो व्यक्ती आला आणि नेमका तो निघाला शुभमचा मित्र. आणि त्याने पण गाडी बघितली, त्याची गाडी होती की ते मला पण माहीत नाही एवढं येणं नाऊट ती, कारण ते पुरा बोलत होते. मी साईडला होते, कारण मला ह्या लोकांनी साईडला केलेलं तेव्हा. तर मी तुम्हाला गाडी दाखवते. मी आता खाली जाईन, आम्ही लोक आता जाणार आहे नवजीवनला वसईला गाडी घेऊन ते काम करण्यासाठी. तर आम्ही तुम्हाला गाडी दाखवते की कशी ठोकले. तो म्हणे की मी एवढं स्पीडला नव्हतो, गाडी एवढी. अरे भाई तू एवढं स्पीडला होता तर गाडीची पूर्ण चाराचूर कशी होईल साईडनी. तुला एवढं डोकं पाहिजे भाई की म्हणजे तू गोष्टी एक्सेप्ट नाही. नंतर त्याने ॲक्सेप्ट केली चुकी. नंतर बोलतो की हां माझ्याकडे पैसे नाही आहे, हे नाही आहे, ते नाही, असं नाही तसं नाही. म्हणजे भाई नॉट पॉसिबल. असं तर नाही की तुझ्याकडे पैसे नाही, तू चांगला ऑर्डर्स मारतो आहे, हे मारतो आहे, ते मारतो आहे, दिसायला पण तू आहे ठीक आहे, आणि तू बोलतो आहे की माझ्याकडे पैसे नाही. आता मी त्या टायमाला ना टोटली ब्लँक झालेलं. मला ह्या लोकांनी साईडला केलं, कारण त्यांना माहिती आहे की मी खूप गरम डोक्याचे, माझं काय झालं डोकं विका मी काहीतरी बोलीन त्याला आणि फुकट काहीतरी होतं. तर ते नंतर झालं. त्यानंतर त्यांनी त्याकडे होते तेवढे त्यांनी दिले आम्हाला. असं नाही बोलत की पैसे त्याकडे असणारच असं नाही. ठीक आहे, सगळे माणसं आपण पण मिडल क्लासमधूनच हे करतो, पण ठीक आहे आत्ताच्या जनरेशनमध्ये 500,000 असतं तर इट्स बेअर मिनिमम, करेक्ट. तर मग नंतर त्याने ना त्याचे मित्र आले आणि ते शुभमचे पण मित्र निघाले. मग ते लोक पण बोलले की ही चुकीचं गोष्ट आहे असं तसं. तर त्यांनी आम्हाला दिले किती 1,500 रुपये दिले. आणि नंतर आम्हीच बोललो जाऊ दे की तुझ्याकडे जेवढे तेवढे दे. तर त्यांनी आम्हाला 1,500 रुपये दिले, कारण गाडी पुढचं नाही बोललं ना ते एवढं गेलं. मी तुम्हाला दाखवते. मॅक्स टू मॅक्स 2,500 ते 3,000पर्यंतचा खर्च आहे त्या गाडीला. मॅक्स टू मॅक्स 2,500पर्यंतचा खर्च आहे. तर मला पण नंतर खूप थोडं त्याचं हे वाटलं की हां तो हे करतो आहे. तर आम्हाला राग का आला की तू म्हणजे तू ॲक्सेप्ट नाही करत आहे. तू त्याला फोन करतो आहे की माझं हे झालं, ह्याने असं केलं तसं केलं. इवन आम्ही काहीच केलं नव्हतं त्याला. आम्ही नॉर्मली बोलवतो की दादा असं आहे, तो आम्हाला दे, सिम्पल एज दे. पण नंतर ॲट दी एंड काय झालं, त्याने आम्हाला 1,500 रुपये दिले. आणि 1,500 रुपये दिले तर बाकीचे शुभम आणि आम्ही लोक बोललो जाऊ दे 500-600 रुपये जे पण वरचे होते ते आम्ही लोक टाकू. तर त्याने आम्हाला 1,500 रुपये दिले आणि जाऊ दे चॅप्टर क्लोज केला आम्ही लोकांनी. जास्त वाढवला नाही लेंदी, कारण मेन म्हणजे ह्याचं म्हणजे माझं मोठं काय होतं ना व्हिडिओ बनवायचं फक्त की म्हणजे जर तुम्ही लोक गाडी चालवत आहे तर ॲटलिस्ट समोर लक्ष द्या ना की समोर तुम्ही वन वेमध्ये आहात वरतं. आणि तुम्ही लोक गोष्टी म्हणजे तो व्यक्ती लेजिट गोष्टी एक्सेप्ट नव्हता करत की हां माझ्याकडून चुकी झाली आहे. तर ठीक आहे, इट्स फाईन. काय बोलायचं, मोठ्या अशा मोठ्या शहरात छोट्या गोष्टी होत राहतात. ठीक आहे. बाय द वे असंच मी आता असं जाऊ दे एंड ऑफ द कन्व्हर्सेशन. पण हां मी नंतर दाखवते की गाडी कशी म्हणजे फोडून कशी झाली आहे आणि आम्ही जाताना कसं काय ते मी तुम्हाला दाखवते. आता माझं असं मोठं आहे की जरा आता मी उठली आहे, आता मी फ्रेश होते. मी शुभमला कॉल केलेला, तो येत आहे. तो आता फ्रेश होतो आहे, तो येत आहे. म्हणजे आता त्याला अजून 1-1.5 तास जाणार आहे आरामात, म्हणून मी ब्लॉक करत होते. कारण तो जेव्हा बोलला ना आम्ही 15 मिनटात पोचतो आहे, 15 मिनटं म्हणजे त्याचे 1 तास. सो आता मी जाते आंघोळीला, मी फ्रेश वगैरे होते. आणि जेव्हा मी खाली जाईन तेव्हा मी तुम्हाला गाडी दाखवते की गाडीची काय हालत झाली आहे ते तुम्ही बघा. मी आता जाते आंघोळीला आणि मग मी आंघोळीवरून येऊन फ्रेश वगैरे होते आणि तुम्हाला गाडी दाखवते. आणि आज आपण काय म्हणजे डे आऊट काय करणार आहे मी. आज सुट्टी तर झाली आहे माझी बाई, तर बघू
काय काय नाही. आणि मेन म्हणजे तर हा सीन आहे ना, माझे मम्मी पप्पा गेले आहेत गावी आणि पप्पा येणार आहेत उद्या. आज गाडीत बसते दुपारी. आणि उद्या जर माझी गाडी त्यांनी अशी बघितली ना, भाई साब नेक्स्ट लेवल. म्हणजे माझे पप्पा, मी पप्पांना काल फोन करून बोलले, पप्पा असं असं झालं आहे. माझ्या पप्पांनी काय विचारावं, दक्षा तुला लागलं आहे का? नाही. माझ्या पप्पा, गाडीला काय झालं? तू कुठे बघून गाडी चालवते? अरे पप्पा ऐका मी काय बोलते ऐका. नाही पप्पा वॉज लाईक, गाडीला काय झालं? गाडी मला नीट पाहिजे, हे पाहिजे. मी बोलली अरे यार, कारण पप्पांना माहिती आहे त्यांची मुलगी आहे, त्यांना तिला तर काय होणार नाही, ती बेशरम आहे, गाडी बघतो मी. मला एवढं हसायला येतं ना कधी कधी. मला माझ्या घरी फोन करून सांगायला पण भीती वाटते की पप्पा असं असं झालं किंवा मम्मी असं झालं, कारण शिव्या तर मलाच पडणार आहे. बाकीचं तर नंतर, पण शिव्या पहिला मला पडतात. ठीक आहे, बनून राहा. लायनर बघा माझा अशीच उठली आणि ब्लॉग स्टार्ट केला. सो गाईज, आत्ता जस्ट माझी आंघोळ झालेली आहे आणि आता शुभम बोलला मी 12 वाजता येतो. 12चे 1 वाजले, 1चे 2 वाजले, आता 3 वाजत आले, बरोबर 2 वाजून 20 मिनटं झाले आहेत. अजून तो काही आला नाही आहे. सो आता मी कुकर लावला आहे आणि शुभम बोलला मम्मीने मस्त आंबट केला आहे मच्छीचं. तर शुभमची मम्मी मला मच्छीचं आंबट पाठवते. सो ते मी खाणार आहे, मी तुम्हाला दाखवते. आता सध्या मी राईस बनवला कारण मला आल्या खूप कंटाळ आता काय बनवत बसवायला, म्हणून आपला राईस घेतला आणि राईस चढवला आणि तो माझ्यासाठी आंबट आणतोय मच्छीचं कालवण. आता परत मला फोन आलेला, मला बोलला अच्छा मी भाकरी आणू का तुझ्यासाठी? बोलली आण. तर आंबट कालवण, मच्छीचं कालवण, भाकरी आणि मी भात लावलाय मस्तपैकी. आता मी मस्त खाणार आहे. असं वाटतं हा कधी येईल, याचा टाईम काय लवकर होत नाही आहे भाई, मला कंटाळा आलाय. आणि मी जाते पहिलं भाई, मला गाडीचं टेन्शन आलंय, पण मी असं माइंड डायव्हर्ट करते माझं की मला कळत नाही काय. एनिवेज, मला काल एवढा रात्री ताप भरलेला, मी औषध खाल्लं, डोलो घेतली आणि झोपली, पण आता मी एकदम ठीक झाली. आता मी आंघोळ जस्ट केली आहे, मस्तपैकी फ्रेश अप झाली आहे आणि मी आता मच्छीचं कालवण वगैरे खाईन. तर मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळात. तोपर्यंत बाय. माझी पिल्लू ते, माझी पिल्लू ती, माझी पिल्लू उठला. ओ मी इकडे इकडे लवकर. आळशी उठलाय आता मस्तपैकी. अरे परत झोपतोय. ही डायरी पण भेटली. ते इन्फ्लुएन्स करतात ना, म्हणजे कोणतं ब्रँडचं हे करायचं असेल तर कसं करतात. गाईस 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 मला जाम आवडते ते असं 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 करायला, जाम आवडतं अनबॉक्सिंग करायला. गाईस गाईस टाइमपास करते मी, जास्त मनावर घेऊ नका. पण मला ना हे मी कन्फ्यूज आहे. यांनी कॅलेंडर दिलं नेमकी, म्हणजे माझ्याकडे पण असा होता ह्याच्या अगोदरचा भेटलेला, तो कॅलेंडर असं ठेवलं की असं राहायचा, पण हा कॅलेंडर राहतच नाही असा. मी चुकीचं लावते की मला लावता म्हणजे येत नाही. बघा तो खाली पडतोय, कसं ठेवायचं. हा राहतोय. ए समजलं कसं ठेवायचं. शपथ मी एवढी पागल आहे ना. मी ना काय करते माहिती, हे ना असं होतं
एक तर आहे ना, मला एकदम घाणेरडीवाली OCD आहे. OCD वाल्यांचा तुम्हाला प्रॉब्लेम माहिती असेल की जोपर्यंत ती गोष्ट स्टेबल होत नाही तोपर्यंत माझं डोक्याचा पूर्ण असा एकदम येऊन जातं, अरे हो 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 करून. आणि नेमकं मला आत्ता कळालं, जस्ट आत्ता ह्याला ओपन करायचं होतं आणि हे असं ठेवायचं होतं. हे बघा, आता तुम्हाला जो मंथ काढायचा आहे तो तुम्ही काढून असं ठेवू शकता. हे मला आत्ता कळालं. मी म्हणजे काले आणल्यापासून आहे ना, मी हेच करते की आईला हे राहत का नाही आहे, हे राहत का नाही. आणि मला ना डोक्यातच नाही की इकडे ना, आणि कारण हे मला जे पार्ट होतं ना हे थोडं चिपकून होतं म्हणून मला ना एवढं कळालं नाही. पण हे मी आता थोडा वेळ पहिला ना, आता हे असं खोललं, डायरेक्ट माझी नजर गेली तर मला कळलं की असं ठेवतं. Guys, so this is goodies. चला बंद झाला यार, आता कंटाळा ठेवून टाकतो. मला ना माझ्या मम्मीने ना हे आणलं, मला फार आवडतं. माहिती आहे किती मस्त वाटतं बघा ना यार. ह्याच्यावरती ना ते मम्मी माझी हे लावते, दिवा लावते, मस्त वाटतं. काय आणलंस? मॅम, दिस इज युअर फूड. डू यू वॉन्ट बोंबील? अरे तुझं फ्लॅशलाईट मारावं लागेल रे तुझ्या. तांबडा रस्सा. बघ, अंघोळी बिंगोळी काही करून नाही आलं, असं झालं. इज्जतीचा दहीवडा करू नको मला. सो त्याच्या मम्मीने आमटी पाठवली आहे. त्याच्यात काय आहे रे? भाकरी. आता मी मस्तपैकी जेवते. मच्छी आणलेली आहे, भाकरी आलेली आहे आपली, ह्या माणसाने आणलेली आहे. होय, नीट बस ना. सो मी माझी गाडी दाखवते काय झालं माझ्या गाडीची हालत. नाही, कोणत्या साईडला ठोकलेली रे? ते खाली. हे बघा, हे इथे पूर्ण झालं आहे हे. आणि हॅलो, मी आता तिथे पोचते. आता आम्ही चाललोय वसईला. आम्ही लोकांनी TVS मध्ये विचारलं, पण त्याचं ते लोक बोलतात आहे 2500चा एक पार्ट होईल आणि ते तुम्ही रिएम्बर्स करू शकता. पण तरी पण आम्ही एकदा जातोय नवजीवनला, जे लोकेटेड आहे वसईला. बघू आता तिथे किती बोलतात. कारण आम्ही अमीर नाही, आम्ही गरीब आहे म्हणून आम्ही सस्ते काम करतो. दारू आम्ही महागडी पितो, पण काम आम्ही थोडं स्वस्तामध्ये. का करत जिकडे आमचे 2 पैसे वाचतील ते आम्ही काम करतो. आणि ही जर दारू या लोकांना किती 3-4 हजाराची तो बरोबर पितो, पुढे मागे बघणार नाही. दारू मी शिवाय येत नाही. माझ्या फोनमध्ये ब्रँड आहे ना तो. मला आता तिथे जाऊन एकदा सांगते की काय आहे आणि काय नाही. आपण कुठे विरार हायवेला ना? जस्ट आली घरी. आम्ही गेलेलो तिकडे वसईला, आणि फ्रायडे होता म्हणून ते बंद होतं. तर आता उद्या बोलावलं आहे. आता घरी आली आम्ही. बघू. सो गाईज, मी आत्ता जस्ट घरी आले. पण आम्ही लोक वसईला गेलो तिकडे नवजीवनला, बट तिकडे नाही झालं कारण फ्रायडे होता आणि ते जुम्मा होता. सो त्या लोकांचा बंद होता. तो त्या एरियामध्ये कसं आहे ना, म्हणजे तिकडे पार्ट्स अँड ऑल थोडं कमी स्वस्तामध्ये भेटतात. ओरिजिनलच पार्ट्स भेटतात पण थोडं स्वस्तामध्ये भेटतात. पण आम्ही तिकडे गेलेलो पण काही झालं ना, कारण फ्रायडे होता सो बंद होता. नशीब खराब, माझी सुट्टी वेस्ट.
मी वरती आंबोडा बांधलं ते लटकत आहे. मला जाम कंटाळा आलेला आहे. आता उद्या बोलवलं आहे, पण उद्या आता मला ऑफिस आहे, मला तर सुट्टी भेटणार नाही उद्या. तर बघू, माझे डॅड आणि शुभम जाऊन कळलं. ते मी पप्पांना सांगितलेलं आहे तसं, पण तर पप्पा वाले बघूया उद्या जाऊन काय ते. उद्या जाऊन जे पण आहे ते पूर्ण गाडीचं जे आहे ते काम होऊन जाईल. आणि बस असंच मी आता नॉर्मल व्हिडिओज अँड ऑल तर चालू तर केले आहेत, थोडं हे ते करायला. मला आयडिया नाही आहे एवढं कसं काय काय आहे, पण लेट्स सी. आपण स्टार्ट केलेलं आहे तर आपण थोडं म्हणजे मला काय आहे ना की असं म्हणजे मी दिवसात काय करते काय नाही या सगळ्या गोष्टी मी आता टाकत जाईन. एक व्लॉग म्हणजे एक 2-4 दिवसांनी, म्हणजे हफ्त्यातून मी 2 व्लॉग तर नक्की बनवेन. सो इथपर्यंत व्लॉग बघण्यासाठी थँक्यू 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 सो मच. इथपर्यंत तुम्ही व्लॉग बघितला माझा. आता नेक्स्ट व्लॉग करीन मी लवकरच. तोपर्यंत थँक्यू सो मच गाईज. थँक्स फॉर वॉचिंग.